नमस्कार. खूप दिवसांच्या, मला वाटतं खूप महिन्यांच्या गॅप नंतर पुन्हा एकदा सन्माननीय राजू परुळेकर सर आपल्या सोबत आहेत. आणि आपल्यापैकी जे त्यांना फॉलो करतात त्यांना माहिती असेल की त्यांचं एक खूप मोठं मेजर अशा प्रकारचं ऑपरेशन झालं, जे ओकल कॉर्ड ज्याला बोलतात, जे आवाजाशी, घशाशी आणि या सगळ्या गोष्टींशी संबंधित आहेत. आणि त्यानंतरची एक आठवडा उलटून गेला त्या ऑपरेशनला, आणि त्यानंतरची ही पहिली मुलाखत त्या अभिव्यक्तीला देत आहेत. सर खरंच धन्यवाद. म्हणजे प्रॉमिस केलेलं आजारी पडायच्या म्हणजे ऑपरेशनच्या अगोदर. पण ना मला असं राहून राहून वाटत होतं तुमच्याशी परवा फोनवरनं बोलताना आणि आता सुद्धा, की या देशातले अनेक राजकारणी आणि काही बलाढ्य उद्योगपती वगैरे त्यांचे लोक, अशा खूप लोकांना वाटत असेल की काहीतरी डॉक्टरांकडनं बिनसावं आणि या माणसाचा आवाज बंद व्हावा. असं काही झालं नाही. असं मला वाटतं की आवाज बंद करणं किंवा आवाज चालू ठेवणं हे दोन गोष्टींच्या हातात आहेत. असं मला वाटतं की एक अलाइनमेंट तुमची ह्या संपूर्ण विश्वाशी जी आहे त्याच्या हातात आहे, आणि दुसरी स्वतःच्या इच्छाशक्तीच्या हातात आहे. आणि ऑब्व्हियसली आय बिलीव्ह इन सायन्स. सो डॉक्टरांकडनं मला, डॉक्टरांबाबत माझे डॉक्टर निशित शाह होते, त्यांच्याबाबत मला 100% खात्री होती की ते तुम्हाला माहिती आहे की डॉक्टर माझे जे आहेत ना, म्हणजे ज्यांनी माझं ऑपरेशन केलं त्यांच्याबद्दल एक गमतीशीर गोष्ट होती. त्यांच्या मिसेसचं नाव रचना शहा. त्यावरून तुला काही बोध होणार नाही, पण मी सांगतो ते भाचे जावई लताबाईंचे, लता मंगेशकर, आशा भोसलेंचे. त्यामुळे आवाजाच्या बाबतीत ते काही हयगय करतील याच्याबद्दल मला अजिबात शंका, म्हणजे काही करणार नाही याबाबत शंका नव्हती. आणि त्यांनी माझं ऑपरेशन परफेक्ट केलं. म्हणजे त्यांना आवाजाशी संबंधित, मीना खडीकरांच्या मुलीचे मला वाटतं ते मिस्टर, म्हणजे लता, आशा, उषा आणि मीना. तर मीना खडीकर, तर तुम्ही लक्षात घ्या की जो मनुष्य एवढा मोठा ENT सर्जन आहे, म्हणजे तो मनुष्य, म्हणजे केम्स कॉर्नरला त्यांचा दवाखाना, ते ब्रिज कँडी, बॉम्बे हॉस्पिटल सगळ्याशी अटॅच आहेत. पण गमतीची गोष्ट अशी की त्यांचा आवाजाशी किती जवळचा संबंध. म्हणजे मी डॉक्टर जसा शोधला की जो ठरवलं तरी आवाज, लोकांनी किती अख्ख्या विश्वाने ठरवलं तरी आवाज बंद नाही करू शकत. ज्याच्या सासवांचे 50-60 वर्ष आवाजावर अख्खं विश्व डोललं. बरोबर. तर ऑब्व्हियसली त्यांनी केलं. मला ना म्हणजे आता असं वाटतं की हाच एक चान्स होता तुमचा आवाज बंद होण्याचा. आता वाटत नाही, आता ती संधी हिरावली गेली सगळ्यांकडनं. आता मला वाटतं देशाचाच आवाज ऐकायला येईल सर्वांना. म्हणजे मधल्या काळात मी जे आजारी होतो तेव्हा मला एक 10 दिवस बोलता येत नव्हतं. त्याच्या अगोदर पण बोलायला थोडीशी परवानगी होती. ऑपरेशन कटकटीचं होतं जास्त, आणि अगोदर पाणी न प्यायचं जे एक होतं, त्यामुळे ते अधिकाऱ्यांनी ते ओलं नाही पाहिजे असं होतं ते. अरे बाप. त्यामुळे ते थोडं इरिटेबल होतं, म्हणजे चिडचिडा पण झालेलं असं. पण या सगळ्या काळामध्ये माझं लक्ष बारीक होतं की काय चाललंय देशात वगैरे, दुनियेत आणि महाराष्ट्रात वगैरे. तेव्हा माझ्या लक्षात आलं की या हुकुमशाहीचे शेवटची फेज सुरू झालेली आहे, आणि आता ही स्वतःला उलटण्यापासून स्वतः सुद्धा वाचवू शकत नाही. आणि परवा जे त्यांचं ते कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आणि डिलिमिटेशन करण्याचं बिल उलथवून टाकलं विरोधी पक्षाने, एवढा दुर्बळ विरोधी पक्ष असून. त्याच्यावरून तुम्ही समजू शकत असाल की सैरभैर झालेत ते. पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये, जे भारताच्या इतिहासात गेलं नाही, लष्कर आणलं त्यांनी, आणि तरी ते हरणार आहेत. म्हणजे आणि मोदींजींना तर आता क्लूच नाही आहे ते काय करतात ते कुठच्याही घोड्यावर स्वार आहेत. तर आय थिंक की मी काही काळ गप्प बसून जे ऑब्झर्व केलं ते मला वाटतं बरंच झालं. कारण कधी कधी आपण गप्प बसून जास्त आपल्याला समजायला लागतं. आणि या मौनाच्या काळामध्ये माझ्या लक्षात आलं की विनोबा भावे किंवा महात्मा गांधी, जे माझे आदर्श आहेत, ते मौन बाळगायचं ना 21 दिवस राजकीय. ते राजकीय नाही, तब्येतीसाठीच होतं. खरं सांगायचं तर त्यांना सतत बोलून जो मला त्रास झाला तो होऊ शकला असता, त्या मौनामुळे ते वाचले. एनिवे, मला असं वाटतं की बघ, आत्ताच्या परिस्थितीत देश पूर्ण भस्कटलेला आहे, अर्थव्यवस्था रसातळाला गेलेली आहे.
हिंदू मुस्लिम, हिंदू ख्रिश्चन, कुकी विरुद्ध मतेई, जेवढ्या प्रकारची लढाई आपापसात करता येईल तेवढी, म्हणजे भावाभावांमध्ये, व्हॉट्सॲप ग्रुपवर, सोसायट्यांमध्ये लढाई करून ठेवलेली आहे RSS BJP प्रणित शासनाने. शेवटची एक राहिली होती ती उत्तर आणि दक्षिणची, ती पण परवा सुरू केली. त्यामुळे देशप्रेमी भारतीय माणसाला आपला देश गृहयुद्धाकडे आणि भिकारीपणाकडे जाणार का, ही सत्ता उलथली जायला पाहिजे, हे 2 चॉईस आहेत. तर ऑब्व्हियसली शहाणे आहेत लोक रे, त्यामुळे सत्ता उलथली जाणार. मला ना, आता तुम्ही शहाणे लोक म्हटले, मला एक आणखीन उत्सुकता आहे, मला ते तुमच्याकडून जाणून घ्यायचं, कारण त्या विषयातच तुमचा अभ्यास खूप मोठा आहे. अशोक खरात या विषयात मला काही अभ्यास नाही. अशोक खरातचं नाही, त्याचा काय तो त्या त्या विषयाशी काय संबंध तुमचा अभ्यास मोठा करून हा विचारशील तर लोकांचा समाज चुकीचा होईल. मला ना त्या धुरंधर चित्रपटाचे ते आकडेवारी काही दिवसांपूर्वी मी वाचली की पहिल्या पार्टला 1,000 करोडचा धंदा झाला, दुसऱ्या पार्टने तर 2,000 करोडचा धंदा केला, म्हणजे त्या दोन्ही भागाने 3,000 करोडचा गल्ला केला. पूर्वी 100 करोड 200 करोडचे क्लब असायचे, आता ते 3,000 करोड, आणि पूर्ण असत्यावरती आधारित. असत्यावर नाही, कालप म्हणजे कसं आहे, जमाल जमील वगैरे त्यातले जे आहेत ना, ते सगळे इंदिराजींच्या काळात वगैरे होऊन गेलेत. म्हणजे ती सगळी प्लॉट आहे तो अगोदरचा आहे, बरोबर, तो नंतर दाखवलाय. त्यात फक्त ढोवालांसाठी एक जागा करून सगळं अगोदर झालेलं शौर्य नंतर आणून दाखवलं. म्हणजे 71चा वॉर आत्ता मोदी लढले आणि जिंकले आणि ढोवाल त्याचे शिल्पकार होते, असं जर चित्रपट काढला तर कसं होईल? तो चित्रपट चालणार, कारण तो आपण जिंकतो आणि 71चं वॉर बीर सगळं आहे, पण असत्य आहे, प्रोपागंडा फिल्म आहे. तर धुरंधरचं तेच आहे. त्यामुळे तो चालणं आणि सत्य आणि लोकांनी तो सत्य म्हणून ऍक्सेप्ट करणं याचा काही संबंध नाही. शोले चित्रपट तुफान चालला, म्हणजे विक्रमी, म्हणून काय घरोघरी गब्बर सिंग पैदा नाही झाले. पण यांनी केरला फाईल्स केलं किंवा अशा प्रकारचे, याचा काही परिणाम होत नाही? मग याचा परिणाम होतो. तुमच्या सोसायटीतले जे म्हातारी माणसं असतात, रिटायर झालेली, ज्यांनी नेहरूंच्या काळापासून, इंदिरा गांधींच्या काळापासून नेहरू फेलोशिप मुलांना मिळवून परदेशात स्थायिक केलं आणि आता मस्तपैकी पेन्शन घेत आहेत, जे आंबेडकर आणि नेहरूंच्या विचारसरणीच्या शिल्पातनं निर्माण झालेल्या गोष्टीमुळे झालेली आहेत, ते खाली खुर्च्या टाकून बसतात, तेव्हा चर्चा करतात, तेव्हा त्यांच्यावर परिणाम झालेला आढळतो. या व्यतिरिक्त पुण्याच्या खासदार काय त्या आहेत, त्या मेधा कुलकर्णी, त्यांच्या डोक्यावर थोडा परिणाम होतो. त्या हिरवी भिंत भगवी करायला, रंगवायला घेतात. काही बजरंग दलाचे गुंड जे आहेत, टेररिस्ट ऑर्गनायझेशन, बजरंग दल ही अतिरेकी संघटना आहे, ती लेन्सकार्ट मध्ये, ह्याच्यात इस्रायलचा मोठा हात आहे आणि मोसादचा. आणि आपण आता ऍक्च्युअली भाजप आणि RSSने आपल्यावर सत्ता नाहीये, आपल्यावर इस्रायलची सत्ता आहे. आणि याच्यावर पूर्वीच्या आर्मी ऑफिसरचं भाषण वगैरे आहे, म्हणजे तुम्हाला मी पाहिजे तर फोटोग्राफ देतो. त्याच्यात त्यांनी म्हटलंय की इस्रायली मिलिटरी आपल्या सैनिकांना ट्रेन करून ती कम्युनल, इस्लामाफोबिक आणि डिह्युमनाइज करते आहे. आणि तेच लोकांमध्ये, म्हणजे आपल्याकडे हिंदू मुस्लिम भांडायला लोक तयार नाही. म्हणजे बघ ना, आता लोकच भांडतात की मुसलमानाविरुद्ध काय बोलू नका म्हणून, तरी काही टोळ्या येऊन करतात. ते सगळे इन्फिल्ट्रेटेड लोक आहेत मोसादचे, त्यांना पैसे मिळतात, त्यांना पोसलं जातं, त्यांची आयुष्यही बर्बाद, त्यांची आयुष्य बर्बाद होणार आहे. पण देश डिस्टॅबिलाइज राहिला की अर्थव्यवस्था, बेरोजगारी, बंद होणाऱ्या शाळा, स्थानिक भाषांची गळचेपी, बेसुमार जंगलतोड, पाण्यावरचं क्रोनींचं आक्रमण, डोंगर बोडके होणं, पर्यावरणाचा नाश होऊन आज सर्वात भारत उष्ण देश झालेला आहे. या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याकरता हे आवश्यक असतं. आणि इस्रायलचा हेतू हा आहे की प्रचंड मोठ्या लोकसंख्येचा आणि रिसोर्सेसचा एक देश गुलाम आपला असला की आपण आपला अँटी मुस्लिम जो गाझा आणि लेबनॉन आणि इतरत्र आहे, तर ते वॉर क्रिमिनल गोष्टी ज्या आहेत त्या इथे कराव्या, ते करतायत. आणि नेत्यानेहू हे वॉर क्रिमिनल आहेत, तसेच आपले जे नेत्यानेहू बरोबर गेलेले आहेत ते सगळे वॉर क्रिमिनल्स आहेत. आणि आज ना उद्या त्यांना लोक न्यायालयासमोर उभं राहायला लागणार जगाच्या. त्यामुळे मानवतेविरुद्ध जे जे गुन्हेगार असतात, म्हणजे गांधीजी हे मानवतेचे सर्वोच्च बिंदू मानतो मी, आणि मला स्वतःला गांधीवादी म्हणवतो. तर गांधीजींनी अँटीसेमिटिझमला विरोध केला, यहुदी विरोधाला विरोध केला. पण झायोनिझम, आता झायोनिझमला मराठी शब्द नाही, जसं हिंदुत्ववादाला
दुसरा शब्द नाही. हिंदुत्ववाद म्हणजे हिंदू नव्हे, तसं झायोनिझम म्हणजे ज्यू नव्हे, यहुदी नव्हे. तर झायोनिझम मानणाऱ्या इस्रायलला विरोध केला होता. ते म्हणले आम्हाला हिटलरचा अँटीसेमिटिझम नकोय, गांधीजी म्हणाले, तो मानवता विरोधी आहे. पण त्याच वेळेला इस्रायल हे राष्ट्र पॅलेस्टाईनवर कब्जा करून उभं राहिलं नाही पाहिजे. इस्रायल हे राष्ट्र नाही आहे, इस्रायल हा एक टेररिस्ट प्रोजेक्ट आहे. आणि तो टेररिस्ट प्रोजेक्ट भारतीय नेतृत्वाला, RSSच्या आणि भाजपच्या ट्रेन करून आपल्यावर सत्ता गाजवतोय. हा एक कालखंड आहे, यातूनही आपण बाहेर पडू. मला आता तुम्ही हा विषय काढला, हिटलरनी ज्या वेळेला त्या सगळ्या लोकांवरती अन्याय केले, लाखोंनी त्यांचे बळी घेतले, त्यामुळे एक सहानुभूती जागतिक स्तरावर त्या लोकांविषयी होती. आणि आता तेच लोक दुसऱ्या राष्ट्रातल्या लोकांवरती किंवा त्या गाझा पट्टीवरती, इराणमधल्या लोकांवरती अन्याय करताना, शॅम्पेनच्या बाटल्या बिटल्या फोडताना दिसतात वगैरे. याच्याकडे कसं बघायचं? नाही, मी इथे म्हणतो की हिटलरने जो अन्याय केला तो ज्यूवर केला. आपण ज्यू आणि झायोनिस्ट यांच्यामध्ये फरक करायला शिकलं पाहिजे. उद्या हिंदूंच्या विरोधात जर हिंदूंनी आता अत्याचार केले असं मानून मोदींच्या सत्तेच्या काळामध्ये हिंदूंनी असंख्य अत्याचार केले म्हणून हिंदू विरोधी लाट आली, तर ते चुकीचं आहे. हिंदुत्ववाद आणि हिंदू हे वेगळं. अच्छा, हिटलरने जो अन्याय केला तो चुकच आहे, कारण तो ज्यूंच्या विरोधात होता. सामान्य, प्रामाणिक आणि गरीब ज्यूंच्या विरोधात होता. त्यातले झायोनिस्ट जे आहेत ते कायमच सत्तेत राहिले. त्यांनी हिटलरला सुद्धा आर्थिक मदत केलेली. आता रॉथशाइल्ड फॅमिलीचं जे सगळी प्रकरणं बाहेर येतात, एप्स्टीन फाईल हे रॉथशाइल्डचा सल्लागार, रॉथशाइल्डच्या ह्याच इस्रायलचा निर्माता आहे खरं. तर रॉथशाइल्डला आयुष्यात 2दाच पकडण्यात आलंय, ते नाझी रेजिमने, आणि त्यांनी जवळपास काही मिलियन डॉइशमार्क हिटलरला देऊन स्वतःची सुटका करून घेतली. त्यांना नाही छळछावणीत पाठवलं. त्यामुळे झायोनिस्ट जसं बीजेपी RSSचा हिंदुत्ववाद आणि बीजेपी RSS, मी भागवत, मोदी, शहा, ढोवाल, विवेकानंद फाउंडेशन आणि हिंदुत्ववाद हे वेगळे आणि हिंदू सामान्य वेगळे, तसं सामान्य ज्यू वेगळे आणि झायोनिस्ट आणि नेत्यानेहू आणि इस्रायल प्रोजेक्ट हे वेगळं. अच्छा, या दोन्हीमध्ये भेद करायला शिकलं पाहिजे, नाहीतर काय होईल, गफलत होते. त्यामुळे हिटलरने केलं ते अतिशय चूक होतं. आणि नेत्यानेहू आज जे करत आहेत ते मुसलमानाविरुद्ध आणि भारताविरुद्ध, भारतीय जनतेविरुद्ध, त्यांचे मोदी मित्र असू दे, भारतीय जनतेविरुद्ध पेगॅसस पासून सगळं त्यांनी पाठवलं. भारतीय जनतेमध्ये इस्लामोफोबिया पसरवण्यासाठी त्यांनी काम करतात. त्यांचे बोट्स इथे काम करतात, तू बघ. हे सगळं भारत विरोधी काम आहे त्यांचं. भारत म्हणजे बीजेपी नव्हे, भारत म्हणजे मोदी नव्हे, भारतीय सैन्य म्हणजे भाजप नव्हे, आणि भारतीय जनता म्हणजे भाजप नव्हे आणि मोदी नव्हे. हे लक्षात घेतलं पाहिजे. तसंच ज्यू म्हणजे झायोनिस्ट नव्हे. झायोनिस्ट आणि इस्रायल प्रोजेक्ट ही वेगळी गोष्ट आहे. रॉथशाइल्ड वेगळी गोष्ट आहे, एप्स्टीन वेगळी गोष्ट आहे, आणि सामान्य ज्यू वेगळा आहे. अरे आपले भाऊ पद्य होते, त्यांची बायको शोषण नाही का ज्यू होत्या. बेने इस्रायल आपले इथले मराठी, किती आमच्या वर्गात होती एक मुलगी, चांगली मैत्रीण होती माझी. तर त्यामुळे असं नाही. तो आला आता भेद पूर्ण लक्षात आला, तो थोडा संभ्रम होता. म्हणजे त्यांना आता काही म्हणजे नेत्यानेहू करतायत ते 21व्या शतकातला हिटलर प्रयोग आहे. प्रत्येक धर्मामध्ये, जातीमध्ये असुर प्रवृत्ती असते, ती उचंबळून येते आणि त्यांचा एक कळ तयार होतो. म्हणून तो संपूर्ण कळ धर्म आणि जात नालायक नसते. तसे नेत्यानेहू आणि त्यांचे सहकारी राईट विंगर्स जे आहेत, जे तू म्हणतो शॅम्पेनच्या बाटल्या फोडतात लहान मुलांना, तो संपूर्ण मानवता विरोधी आहे आणि त्यांना क्रिमिनल म्हणून घोषितच केलंय ना. आणि मोदी आणि हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. भारत सरकार, आपली मिलिटरी, आपले क्रोनीज त्यांच्या बंदर चालवतात, सगळं आपलं चाललेलं आहे. त्यांना इराण हा आपला 3,000 वर्ष मित्र, त्यांच्या विरुद्ध ड्रोन्स हे आपले क्रोनी देतात आणि हे लपून राहिलेलं नाही आहे जगापासून. याचा फैसला लवकरच होणार. भारतीय जनतेला सुद्धा त्यातच न्याय मिळणार. पण म्हणजे ज्या पद्धतीने आता इराणशी आपले इतके जुने संबंध होते, गाझा पट्टी किंवा पॅलेस्टाईनच्या बाबतीत सुद्धा आपल्या पूर्वीच्या नेत्यांनी सहानुभूती बाळगली आहे, त्यांच्याविषयी प्रेम बाळगलेलं आहे. मोदी ती फक्त मानवतावादी नव्हती, ती राजनैतिक पण होती. सी, पॅलेस्तीन हे राईट कॉज आहे. अरब राष्ट्र, पॅलेस्तीन, इराण आणि मध्य पूर्व
यांच्यामध्ये बॅलन्स ऑफ पॉवर राहायला पाहिजे, तर आपण पॅलेस्तीन बरोबर असलं पाहिजे. हे अटलजींना पण कळलं होतं. अटलजी पण जाहीर भाषण आहे. मोदी असं का करतात म्हणजे तुला लक्षात घे की मोदींना काही कळतच नाही. मोदींचं सगळ्यात मोठं नुकसान ढोवालनी केलेलं आहे. ढोवालना काही कळत नाही, पण त्यांच्या शौर्याच्या कथा ज्या निर्माण करायच्या आहेत त्यांना, त्यापायी हे सगळं नुकसान झालेलं आहे. भारतीय परराष्ट्र धोरणाचा जयशंकर आणि डोवाल या दोघांनी म्हणून बट्ट्याबोळ केला आणि मोदींना काही कळत नसल्यामुळे किंवा त्या प्रकारचा अपब्रिंगिंग नसल्यामुळे, त्या प्रकारचं शिक्षण नसल्यामुळे भारताला हे परम दुःखद दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर भोगायला लागतं. आणि हे मी नाही बोलत आहे. आज काल व्हिडिओ आलेला आहे, तो टाकतो खरं तर. मुरली मनोहर जोशी स्वतः बोलले की भारत विश्वगुरू होता, आता नाही आहे. कदाचित तो पुढे होईल, पण आत्ता भारताला विश्वगुरू म्हणणं चुकीचं आहे. म्हणजे त्यांनी थेट म्हटलंय की मोदींनी हे विश्वगुरू आणि काही संबंध भारताला केलेले नाही, त्यांना धरू नका तुम्ही. कारण त्यांना स्वतःच कळत नाही ते काय करतायत ते. त्यांना 25 वेळा तरी लाच काढली ट्रम्पनी, तर निदान भारताचा पंतप्रधान म्हणून उत्तर देण्याची गरज होती, ते सुद्धा देऊ शकले नाहीत ते. चीनने अरुणाचल मधल्या गावांची नावं बदलली रे, त्याच्याबद्दल ते बोलू शकत नाहीत. आता मला खरं खोटं माहिती नाही, मधु किशोर ते सुब्रमण्यम त्यांच्याच पक्षाचे लोक, त्यांच्या काही सीडी आहेत, त्यांच्या काही आक्षेपार्ह काही गोष्टी आहेत चीनकडे, अमेरिकेकडे, इस्रायलकडे, म्हणून ते ब्लॅकमेल होतात असं त्यांचं सतत बोलणं आहे. ते खरं खोटं आपल्याला माहित नाही, पण मूळ मुद्दा असा आहे, असं असेल तर एका माणसापैकी 150 कोटीचा देश बळी जातोय, गुलाम होतोय. हे गंभीर आहे. हे लवकरात लवकर रेक्टिफाय झालं पाहिजे. हे महत्वाचं आहे. मला मगाशी एक ते चित्रपटांच्या विषयावरती बोलता बोलता एक मुद्दा राहिला. मी आता एक पुस्तक वाचलं, ते रवी आमले ज्येष्ठ पत्रकार, त्यांचं प्रोपोगंडा नावाचं. त्याच्यामध्ये त्यांनी काही गोष्टी हिटलरच्या वगैरे सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा सुद्धा एक मुद्दा, म्हणजे मन की बात वगैरे हिटलर सुद्धा करायचा, रेडिओवरती बोलायचा आणि अनेक अशा गोष्टी. त्यात हिटलर्स आणि गोबेल्सनी जवळजवळ 1000 चित्रपट स्वतःच्या प्रसिद्धीसाठी निर्माण करून घेतले होते, स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी. आणि तेच आता आपल्याला या काळामध्ये दिसतं. हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, जी आपली चित्रपटांची परंपरा होती ती समता, एकता राखण्याला प्राधान्य देणारे होते, आणि आता हे सगळं विघातक अशा प्रकारची परंपरा सुरू झाली. याच्याकडे कसं बघायचं सगळं? चित्रपट आता बनत नाही भारतात. आता फक्त प्रोपागंडा फिल्म्स बनतात, ॲडव्हर्टाइजमेंट, जे मोदी आणि शहांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामोफोबिक पार्टली पाकिस्तान आणि इस्लाम, भारतीय मुसलमान हे रिझेम्बलन्स त्यांनी करून ठेवलं आहे. जसं की तुम्हाला पटकन समोर येणारा विलन हा दाढीवाला असतो, मुसलमान असतो. जसं की हिंदूमध्ये चांगलीच माणसं आहेत सगळी. अशोक खरात मगाशी नाव घेतलं आपण, त्याने कुठच्याही मुसलमानाला त्रास दिलेला नाही का तो स्वतः मुसलमान नाही. काय स्थिती आहे बघ. तर मूळ मुद्दा असा आहे की असा एक 50 नावं सांगू शकतो मी, कुरुळकरापासून कोरटकर पर्यंत. तर मूळ मुद्दा हा आहे की इव्हन भागवत नावाची बाई आता पाकिस्तानची हेर म्हणून औरंगाबादला पकडली होती, म्हणजे तुमच्या संभाजीनगर. तर ते ह्या सगळ्या, कारण मी असं बोललो तुमचं याचं कारण तुला आधी सांगतो. मी नाव बदलून इतिहास बदलता येतो यावर माझा विश्वास नाही. मी जुनी नावच घेतो. बरोबर. त्यामुळे अहमदाबादला प्रयागराज म्हटल्यामुळे अहमदाबाद स्वच्छ झालंय अशातला भाग नाही, किंवा गंगा स्वच्छ होते. मूळ मुद्दा असा आहे की या प्रोपागंडा फिल्म्सच येतात, आणि या प्रोपागंडा फिल्म्समध्ये तुला सांगतो की 2% सुद्धा सामर्थ्य नाहीये लोकांवर परिणाम करण्याचं. लोकांना जगताना कळतं. हिटलरने एवढ्या प्रोपागंडा फिल्म केल्या. हिटलरचा प्रोपागंडा हा पर्सनल लेवलला आणि गोबेल्सच्या लेवलला खूप परिणामकारक होता, पण फिल्मच्या लेवलला रेनी रॅफेन्स्टलने जी बनवलेली ट्रायम्फ ऑफ विल ती सोडली तर बाकी फिल्म्स नाव पण नाही आठवत कोणाला. तसं त्यांचं होणार आहे. शतक RSS ची फिल्म आली, कोणी बघितली? अशा 50 फिल्म आल्यात, कोणी बघितल्या पण नाहीत. तू OTT प्लॅटफॉर्म, तुला वेळ आहे, रविवारचा बसलायस, OTT प्लॅटफॉर्म उघडला, तू ही प्रोपागंडा फिल्म बघशील का? धुरंधर मध्ये ऍक्शन फिल्म आहे म्हणून लोक बघतायत, धुरंधर प्रोपागंडा फिल्म आहे म्हणून नाही बघत आहेत. बीजेपीचे नाहीत ते लोक सुद्धा बघतायत टाइमपास म्हणून. फरक काय पडतो? एक चांगली
हॉलिवूडमध्ये बहुतेक प्रोपागंडा फिल्म बंद आहे सेकंड वर्ल्ड वॉरला. त्या चांगल्या वॉर फिल्म होत्या, बघायला काय जात आहेत. हॉलिवूडच्या चित्रपटात सोडलं तर अमेरिका कुठेच जिंकली नाही आहे सेकंड वर्ल्ड वॉर सोडलं तर. व्हिएतनाममध्ये हरली, नंतर इराकमध्ये त्यांचं पतन झालं, अफगाणिस्तानातनं पळून आले, इराणमध्ये आता तू बघितलं अमेरिका युद्ध जिंकू शकत नाही. तिथे रशिया त्यांच्याबरोबर, सोव्हिएत युनियन समोर होतं म्हणून जिंकले. पण हॉलिवूडच्या प्रत्येक फिल्ममध्ये अमेरिका जिंकलेली दाखवतात. ते प्रोपागंडा फिल्म नाही आहे का? तर आहे, सेकंड वर्ल्ड वॉर पासून आहे. पण म्हणून अमेरिकन लोक यावर विश्वास ठेवतात का की अमेरिका जिंकणार आहे? नाही. अमेरिकन लोक कडाडून विरोध करतात, नका जाऊ तिकडे, आपलेच लोक मरतात म्हणून. त्यामुळे बी कूल. बघा असं आहे की ज्या काळात जे वाईट येतं ना त्याला आपण रिस्पॉन्ड कसं करतो त्यावर आपला खेळ अवलंबून असतो, ना की ते येतं कसं. बरोबर. आपण रिस्पॉन्सच नाही द्यायचा. एक बातमी 2-3 दिवसापूर्वी आतल्या पाण्यावरती गेली, तुम्ही मगाशी ओझरचा उल्लेख केला, ती खरं तर ठळक त्याचे मथळे व्हायला पाहिजे होती. या लोकांनी 2-3 वर्षांपूर्वीपासून भारतीय अर्थव्यवस्था जगात 3ऱ्या क्रमांकावर पोहोचली, मोठे ढोल आता 6व्या गेली. हो, आता 4थ्या 5व्या पण डायरेक्ट 6व्या. हे आणि फक्त युद्धामुळे 6व्यावर का गेली? युद्धामुळे नाही गेली. गरिबी 99% लोक, 98% लोक गरीब आहेत. आणि अंबानी, अदानी हे 2 माणसं श्रीमंत होत आहेत आणि अजून एक 4 लोक असतील. एशियाज रिचेस्ट आणि काय इंडियाज रिचेस्ट आणि असे लोक आहेत ते. तर संपत्तीचं केंद्रीकरण हे पर कॅपिटा इन्कम नव्हे. म्हणजे कसं, सरासरी प्रत्येक माणसाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये आहे आणि तुमची अर्थव्यवस्था एक 5वी, 4थी, 2री, 3री आहे, ही एक वेगळी गोष्ट आहे. आणि सरासरी 99% लोकांना, 98% लोकांना, 80% लोकांना एक वेळ जेवायला नाही मिळत आहे. आणि 4 धनाढ्य लोकांमुळे तुमची एकंदर पैसे खूप दिसत आहेत, ही वेगळी बाब आहे. जसं डिलिमिटेशनमध्ये जे काय 535 खासदार आहेत त्याच्यामध्ये महिला आरक्षण देणार नाही. म्हणजे माझ्याकडे 535 पेरू आहेत तर ते 815 करा, तर वरचे मी आरक्षण देतो. हे डिलिमिटेशन आहे, हे महिलांचं काय भलं नाही. महिला आरक्षण विधेयक 2023 साली झालंय. महाराष्ट्रातनं त्याच्याविरुद्ध आवाजही उठला नाही. हे मला आश्चर्य वाटलं, कारण त्यात महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान होतं. पण महाराष्ट्रातले 48 खासदारांपैकी 2 जण फक्त मला वाटतं बोलले. एक मला वाटतं राऊत आणि अरविंद सावंत आणि काही माहीत नाही, मी तर पाहिले नाही फार. मी तेव्हा आजारी पण होतो त्यामुळे मला फार बघता नाही आलं. पण महाराष्ट्रातनं असा काही असाधारण आवाज निघालेला दिसला नाही. पवार साहेब तर आता बोलण्याच्या स्थितीत नाही आहेत. त्यांना खासदार का बनवले हेच मला कळलं. म्हणजे ते स्वतः का बनले, म्हणजे रिटायर व्हायला पाहिजे त्यांनी. तो प्रियांका चतुर्वेदी आता तर बीजेपीत गेल्याच जमा आहेत. नाही गेल्या तरी त्या निदान शिवसेनेत तर आता मानसिकदृष्ट्या नाही आहेत. त्या काँग्रेसमधून शिवसेनेत आला, आता शिवसेनेतून कुठे जातील माहित नाही. कारण तिच्या सरळ सरळ भूमिकेच्या इंडिया आघाडीच्या विरोधात भूमिका घेत आहेत. तर या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात डिलिमिटेशनमुळे केवढं आर्थिक नुकसान होणार होतं. आपण म्हणजे 2 भाऊ आहेत, एक उत्तर भाऊ आहे, एक दक्षिण भाऊ आहे. दक्षिणेच्या राज्यात आपण येतो, आपण दख्खन आहोत. डेक्कन म्हणजे दख्खन. बरोबर. पुण्याला डेक्कन आहे ना, दख्खन. आपण दख्खनियांचे राज्य आहे हे विसरू नये, असं शिवाजी महाराजांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. शिवाजी महाराज तेव्हा परफेक्ट बोलून गेले. ते सगळं शिवाजी महाराजांच्या पलीकडे काहीच नाही या जगात. माझ्या दृष्टीने शिवाजी महाराज हे अंतिम बोललेत सगळं. हे दख्खनियांचे राज्य आहे, विसरू नका. मराठी हे दख्खनियांचे राज्य. तर साऊथ हा एक भाऊ आहे आणि नॉर्थ हा एक भाऊ आहे. नॉर्थ नुसती प्रजा वाढवत राहणार, म्हणजे मैथून मैथून मैथून, मुलंच मुलं मुलं, हां, खा खाणार, क्राईम करणार आणि बजरंग दलाचे गुंड पोसणार आणि हिंदुत्ववादाच्या नावाखाली मानवतावादी कायम करणार. आणि साऊथ कष्ट करणार, इंडस्ट्रीज उभ्या करणार, विचारवंत निर्माण करणार, शास्त्रज्ञ निर्माण करणार, इस्रो सारख्या संस्था आणि श्रीमंत होणार. आणि मग काय, तुम्ही खासदार त्यांचे एवढे वाढवणार की या भावांनी त्याला फक्त पोसत राहायचं आणि त्याने ह्याच्यावर जुलूम करायचा. म्हणजे हिंदी इम्पेरियलिझम सुरू होणार. हे इतकं मारक असताना महाराष्ट्रातनं ब्र काढला नाही कोणी.
म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्राची बुद्धिमत्ता लयाला गेली आहे. त्या काळात माझा आवाज बंदच होता, अर्थात ते बऱ्याच जणांच्या सोयीचं पण होतं, तो म्हणला तसं. पण महाराष्ट्राची बुद्धिमत्ता लयाला गेली आहे. महाराष्ट्राच्या बुद्धीचा लसावी हा मोदींच्या बुद्धीपेक्षाही कमी आहे. खरं आहे ते. त्या विषयावरती पुन्हा म्हणजे अशोक खरात या माणसाकडे ज्या स्त्रिया गेल्या, त्या स्त्रिया आणि त्यांचे नवरे आणि ते पुरुष जे जात होते ज्योतिष विचारायला किंवा काय, त्यांची सगळ्यांची मांदियाळी बघता नाशिक शहरातले जे सधन आणि चांगले माणसं, स्त्रिया, तो जे काय करत होता, म्हणजे मी डिटेलमध्ये जात नाही कारण आय डोंट वॉन्ट टू गेट इन टू दॅट अगली थिंग. मला असं वाटतं की बुद्धिहीनता आणि अनसायंटिफिक टेम्परामेंटचं पूर आलेलं आहे. कुंभमेळ्याच्या नावाखाली नाशिक मधली 400-400, 500-500 वर्षापूर्वीची झाडं तोडली, तर नाशिकचे 4 लोक सोडले तर कोण रस्त्यावर पण नाही आलं. हेच मुंबईत आहे आरेच्या बाबतीत. हे जिकडे तिकडे रस्ते करायचे. तू रत्नागिरीला आत्ता जा, दोन्ही बाजूला असं ऊन पसरलंय ना. गोवा महामार्ग, म्हणजे गडकरी हे देशाचे वेगळे एक शत्रू आहेत. गडकरी जी काय एक तर खोटं बोलतात ते, दुसरं हे महामार्ग ते महामार्ग. अरे माणसाला जगण्याकरता निसर्गाची आवश्यकता आहे. तुला सांगतो, मी अनेक देशांमध्ये बघितलं, एक झाड मोठं बुंध्याचं आहे मध्ये म्हणून कम्प्लीट रस्ता असा वळवून नेतात. इथे एका क्रोनीला खाण काढायची आहे म्हणून अख्खं जंगल 1.5 कोटी झाडं तोडून टाकता तुम्ही. जंगल, जमीन आणि जल मालकीची करता आणि आदिवासींना नक्षलवादी घोषित करता त्याच्यासाठी. मुस्लिम टेररिस्ट आहेत, आदिवासी नक्षलवादी आहेत, आपण अर्बन नक्षल आहोत, आणि मोदी शहा हे आणि अंबानी अडानी हे देशभक्त आहेत, आणि भागवत हे बोलबच्चन आहेत, आणि बजरंग दल हे पुण्यश्लोक आहेत. काय बोलणार आता? ही देशाची गत आहे. हा IQ आहे या देशाचा आत्ता. आणि आपण हे सगळं चालवलं इस्रायलच्या मदतीने. इस्रायल हे आपले मायबाप आहेत. आणि अमेरिका, चायना आणि इस्रायलच्या पुढे बोलण्याची पंतप्रधानांची हिंमत नाही. भारताचा पंतप्रधान कसा होता? 150 देश एकत्र घेऊन फिरायचा. बरोबर. असो, ते दिवस गेले, परत येतील. पण हे पंतप्रधान महिलांचा सन्मान करू पाहत होते, महिलांना आरक्षण देऊ पाहत होते, आणि तो रेवण्णा नावाचा एक मनुष्य होता ज्याने जवळपास 1001 बायकांवर अत्याचार केले. त्या देवगौडांचा नातू, त्याला परत खासदार बनवून हात उंचावला. ते पंतप्रधान नारी शक्तीला काय न्याय देणार? त्या विनेश फोगाटला विचारा, तिच्या 100 ग्रॅम वजनाचं रहस्य ज्यामुळे तिचं पदक हुकलं. महिलांना नव्हता न्याय द्यायचा, त्यांना डिलिमिटेशन करायचं होतं. आणि आपल्यासारखे आपल्या पाठीराख्यांसारखे निर्बुद्ध गुंड आणायचे होते अजून संसदेत, जे दक्षिणेवर दादागिरी करतील, दख्खनेवर. ते होऊ दिलं नाही विरोधी पक्षांनी. निदान विरोधी पक्षांनी आयुष्यात एक तरी चांगलं काम केलं. तुम्ही महाराष्ट्राच्या लसावीचा उल्लेख केला होता. ज्या वेळेला ही गोष्ट घडली परवा, विरोधी पक्षांमुळे त्यांचं हे सगळे प्लान उधळले गेले. अशोक चव्हाण असतील किंवा आणखीन जे मूळ भाजपचे नसलेले आणि आता भाजपच्या साथीला गेलेले नेते मोठे मोठे पोस्ट टाकत होते आणि विरोधी पक्षांवरती प्रचंड टीका करत होते. किती या लाचारीकडे कसं बघायचं? म्हणजे महिला आरक्षण बिल 23 साली पास झालं, ही त्यांचीच अभिनंदनाचे राळ फडणवीसांसाहेबांपासून अशोक चव्हाणांपासून सगळेजणांची ट्विट्स आहेत, भाषणं आहेत. तो मुद्दा संपलेला आहे. त्यामुळे हे जे करत आहे ते लाचारीपेक्षा भ्याडपणा आहे. काँग्रेसच्याही दुर्लक्ष झालेलं आहे की ही जी सूज होती जी काँग्रेसमधनं BJPत गेली, मधल्या काळात काँग्रेसने आपला जन्मच जेलमध्ये जाऊन झाला हे विसरले. आणि सरंजामदारीची सूज आलेल्या लोकांना मस्तवाल केले. अजून करतायत ते. मी जिल्हे सांगेन महाराष्ट्रातले. तर हे सूज काढून स्नायू बळकट केल्याशिवाय या प्रकारच्या गोष्टी थांबणार नाहीत. आणि भाजप RSS कल्ट जो आहे, जो इस्रायल प्रणित आहे, आता पूर्वी हिटलर प्रणित होता, तो पहिले तुमचा कणा काढून घेतो, मग तुम्ही काही करता. त्यामुळे
एकाला दुसऱ्याला नावाने उल्लेख करण्याची काही गरज नाही. अशोक चव्हाणांचं नाव म्हणजे ते वाईटच वाटतं मला बघून, त्यांनी टाकलेलं. पण वाईट वाटण्यापेक्षा मला असं वाटतं की या निर्लज्जपणाला काय नाव द्यावं. पण तेच आता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला, त्याच्यापेक्षा मोठं पुढं काहीच नाही त्यांच्या बोलण्यापेक्षा. मग महाराष्ट्र आता 1 मे येईल, महाराष्ट्र दिन मोठ्या प्रमाणात साजरा होईल, थोडे दिवस राहिले. महाराष्ट्र धर्म म्हणजे नेमका काय आणि तो विसरलोय का महाराष्ट्र आता? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी द्यायची गरज नाही, कारण तो विसरलाय म्हणून हा प्रश्न तो विचारला. बरोबर. महाराष्ट्र धर्म म्हणजे काय तर जे स्टॅलिनने केलं, जे ममता करतायत, जे केरळचे लोक करतात, ते महाराष्ट्राने करणं हा महाराष्ट्र धर्म. काय वेगळा महाराष्ट्र धर्म? दख्खन हे राज्य दखनियांचे आहे. हे हिंदी भाषिकांच्या वर्चस्वाद. अनेक लोक मला म्हणतात तुम्ही हिंदीत बरेच प्रोग्राम करता. मी यासाठी करतो की मराठी माणसाचं म्हणून हिंदीच्या लोकांना कळावं म्हणून. बरोबर. पण मूळ मुद्दा हा आहे की हे मराठी आहे, मराठी दखनियांचं आहे. हे अरे तो दीपक पवार, डॉक्टर दीपक पवार माझा मित्र आहे, आंदोलन करतो, 200 लोक जमतात रे. तर मराठी लोकांच्या रक्तामध्ये शेतातल्या पात्याला भाल्यांचे टोकं यायची. बरोबर. त्यांच्या रक्तामध्ये मला कधी कधी असा प्रश्न पडतो, एवढा अॅनिमिया कसा निर्माण झाला? जवळपास सगळ्या ठिकाणी महत्वाच्या गुजरातीमध्ये पाट्या लागायला लागल्या. हो. आपण त्या सहन करतो. गुजराती लोकांवर अन्याय होत नाही असं नाही. गुजरातमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे गुजराती लोकांचा मोदी शहा विरुद्ध आणि बीजेपी विरुद्ध. पण इथे मुंबईत असलेले गुजरात्यांना असं वाटतं की आपण काहीतरी मुंबई जिंकली आहे किंवा महाराष्ट्र जिंकतोय. हा त्यांचा भ्रम दूर होईलच, पण तेव्हा अहिंसेने प्रश्न सुटावा असं मला वाटतं. ते जर व्हायला हवं असेल तर मराठी लोकांनी ह्या पाट्या बिट्या पहिले काढल्या पाहिजेत. नाहीतर हा असंतोष असा खदखदत राहिला तर जेव्हा सत्ता बदल होईल, आणि तो आता होईलच, तेव्हा मोठा युद्ध स्वरूप प्राप्त होईल या भूमीवर. पळून जावं लागेल या लोकांना, कारण लोकांच्या मनातला आग आहे ती मला दिसते आहे. तुम्ही नॉनव्हेज खायचं नाही, तुम्ही हे करायचं नाही. तुम्ही कोण सांगणार यार? आम्ही हिजाब घालू, आम्ही बुरखा घालू, अरे भारताचे नागरिक आहोत आम्ही. तुम्हाला मतदानच नाही करता येणार? अरे म्हणजे बंगालमधल्या निवडणुकीचा सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्रचार मला हा वाटला. पोस्टर त्यांनी तयार केलेत, तुमचं मत त्यांच्यासाठी ज्यांना मतदानाचा हक्क SIR मध्ये ज्ञानेश गुप्तांनी नाकारलाय. बरोबर. तो या प्रकारचं एक युद्धाचं वातावरण, स्वातंत्र्य आंदोलनाचं वातावरण भारतात तयार होत आहे. आणि महाराष्ट्र त्याला अपवाद आहे. याचं कारण महाराष्ट्राला नेतृत्व नाही. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या नेतृत्वाचं मी पुन्हा सांगतो, शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भरातल्या काळामध्ये खुडून टाकलं. आणि हे जे काही लेचेपेचे आणि कणाहीन माणसं त्यांचे अनुयायी निर्माण केले, ज्यांचं कर्तृत्व तू बघतोच आहेस आता. मी काय वेगळं सांगू? स्वतः पवार साहेबांना बघताना काय वाटत असेल? त्यांना वाईटच वाटत असणार, पण ते त्यांनीच पेरलंय. बाळासाहेब तर आता हयात नाहीत बघायला. मी एक जुनं बोललो तेव्हा खूप राग आलेला लोकांना. आता तुम्ही बघताय या महाराष्ट्रात भाजपला एंट्री कोणी दिली? बाळासाहेबांनी. त्यांच्यावर मैत्री करून सरकार कोणी स्थापन केलं? शरद पवारांनी. त्यामुळे ही महाराष्ट्राची गत झाली. महाराष्ट्र धर्म विसरायला महाराष्ट्र जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा स्थापन झाला तेव्हा संयुक्त महाराष्ट्र समिती होती आणि समाजवादी, डावे, उजवे सगळे एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी लढत असत. ह्या 2 नेत्यांनी ह्या सगळ्याचं वाटोळं केलं. जिथे गेले तिथे वाटोळं. क्रिकेटमध्ये गेले, क्रिकेटचं वाटोळं. आता मी बोलेन तर माझं तोंड दिसतं. माझा व्यक्तिगत फायदा काय आहे किंवा ते वाटोळं झालं तरी नुकसान काय आहे? मी क्रिकेट खेळत नाही का? माझा काय क्रिकेटमध्ये स्टेकच नाही आहे. पण मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदासाठी आजही तुम्ही प्रयत्न करणं हे काय दाखवतं?
तिथे दीपक पवार सारखा एखादा माणूस जर उभा राहिला बरोबर. तर जास्त चांगला नाही का? तो पण पवारच आहे ना. मी असं म्हणत नाही राजू परुळेकरला करा, मी म्हणतो दीपक पवारना करा. पण मग अशा परिस्थितीत एखादा स्टॅलिन किंवा एखादी ममता बॅनर्जी कशी तयार होणार इथून? तूही होऊ शकतो. स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी आकाशातनं पडलेत काय? या भूमीतनंच माणसं निर्माण होतात. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, इथे जे जे लोक लढले या भूमीसाठी ते सगळे, किंवा शिवाजी महाराजांबरोबर जेवढे मुस्लिम होते, ही सगळी माणसं इकडूनच आलेली आहेत. ती वर्ण नाही पडली. मराठी मुसलमानांना, मराठी हिंदूंना, मराठी ख्रिश्चनांना, मराठी यहुद्यांना आपण मराठी पहिले आहोत आणि मग आपण बाकी कोण आहोत, ही भावना जागृत करणं हे इतकं का कठीण वाटावं तुम्हाला? नाही आहे ते कठीण. काल बघितलं त्या मुकुल रॉय, नाही दुसरा कोणतरी तो नेता झालाय आता बीजेपीचा, पूर्वी टीएमसी होता, जय श्रीराम असं त्यांनी घोषणा केली तर सगळी गर्दी होती. त्यांनी जाता जय बंगाल असं केलं. हे महाराष्ट्रात होऊ शकत का नाही याचं एकमेव कारण म्हणजे मिंद्या लोकांच्या फौजा पवार आणि ठाकरे फॅमिलीने निर्माण केल्या. त्या त्यांच्याच जीवावर उठल्या, पण त्या महाराष्ट्राच्या जीवावर उठल्या. त्यासाठी पुन्हा एकदा भाकरी परतावी लागेल, पत्ते पिसावे लागतील आणि शेतं पिकवावी लागतील आणि गवताच्या पात्यांना भाले उठावे यायला लागतील. ते होती. हे चांगलं आहे. हे उमेद देणार आहे आणि ऊर्जा देणार आहे. रात्र झाली ना की सकाळ होतेच, ही काय उमेदीची बाब नाहीये, ही प्राकृतिक नियम आहे. त्यामुळे रात्र जेवढी गडद तेवढीच पहाट लवकर आलेली आहे. हे मी माझ्या व्यक्तिगत अनुभवातनं, किंवा हे अनालिसिस नाहीये, हा प्रकृतीचा नियम आहे. हे बदलणार हे नक्की.